सावंत सरांनी तो सरकारला सादर केला आणि पुढे जेव्हा सरकार बदललं तेव्हा पुढच्या सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की हाच रिपोर्ट आम्ही कंटिन्यू करतोय. असं भाग्य फार कमी लोकांना लाभतं की सरकार बदललं की रिपोर्टही वाचनात गुंडाळले जातात, पण तो रिपोर्ट कंटिन्यू व्हायला लागला. तसं दुसरंही उदाहरण आहे. गोवा गोल्डन ज्युबिली डेव्हलपमेंट काउन्सिल होतं आणि त्यावेळी दिगंबर कामत काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ती कमिटी केली होती आणि मोठी कमिटी होती. म्हणजे त्याच्यामध्ये विजय केळकर होते, विजय भटकर होते, अनिल काकोडकर होते, माधव गाडगीळ होते, अशी मोठी मोठी मंडळी होती आणि आम्ही तो रिपोर्ट दिला आणि तो काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये. आणि नंतर ते गव्हर्नमेंट पडलं आणि BJP गव्हर्नमेंट आलं, मनोहर पर्रिकर. त्यांनी विचार केला नाही की हे काँग्रेस गव्हर्नमेंट केले. मनोहर पर्रिकरांनी ते घेतलं आणि असेंब्लीमध्ये एक मताने ते पास झालं. तर बऱ्याच वेळा असं काय असतं माहिती आहे का, मी नेहमी म्हणतो पर्पज, आपण हे कशासाठी करतो आहोत हे फार महत्त्वाचं असतं. जो ध्रुवतारा असतो, जे एक मोठं लक्ष असतं, बाकीचं सगळं अनइम्पॉर्टंट असतं नाही का. पक्ष बदलले म्हणून हे बदलणं असं नव्हे. देशाचे प्रश्न काय त्या सगळ्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं फार महत्त्वाचं असतं. मला एकच वाईट वाटतं माझ्या एका ह्याच्यामध्ये. मला आठवतं की एकाने मला विचारलं, एक जापनीज आणि आणखी एक जापनीज हे किती होतात? तर म्हटलं 2. काय वेड्यासारखं विचारतोयस? नाही म्हणे ते 11 होतात. मग मला म्हणालं एक भारतीय आणि एक भारतीय दोघे मिळून किती होतात? तर म्हटलं 2. काय वेड्यासारखं विचारतोयस? 0. कारण ते एकमेकाला न्यूट्रलाइज करतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का. सगळ्यांनी एकत्र येऊन देशासाठी काम करायला पाहिजे नाही का. भारताला आपल्याला जर महान बनवायचं असेल तर हे बाकीचं सोडा, आता सगळं सोडा आणि देशाचाच विचार करा. हे हे मला सारखं वाटतं. आपण बऱ्याच वेळा आपली ऊर्जा भलतीकडेच चाललेली आहे नाही का. सगळ्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, फोकस करायला पाहिजे, जे आमच्या भावे सरांनी सांगितलं. त्यातला मगाचा अजून एक जोक असा की वेगवेगळ्या पक्षांची केवळ सरकारं नाहीत, तर दिगंबर कामतांनी पक्षसुद्धा बदलला. ते आधी भाजपमध्ये होते, मग काँग्रेसमध्ये आले, पुन्हा भाजपमध्ये गेले, माशेलकर पॉलिसी कंटिन्यू केली. मला असं वाटतं हे गोव्याचंही भाग्य आहे. आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ज्या दिवशी चार्ज घेतला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी पर्रिकरांचा उत्तराधिकारी असल्यामुळे पर्रिकरांनी जी पॉलिसी गोव्याच्या चांगल्या गोष्टींबद्दल ॲक्सेप्ट केली तीच पॉलिसी आम्ही कंटिन्यू करू. मला असं वाटतं की अशा कित्येक डॉक्टर माशेलकरांची आज भारताला गरज आहे. एकट्या डॉक्टर माशेलकरांनी हे पुरे पडणारं नाही. एवढ्या समस्या आहेत, एवढी चॅलेंजेस आहेत, एवढा पॉलिटिकल त्यामधला फार घोटाळा आहे. पंडित नेहरूंसारखा कर्तबगार पंतप्रधान असताना सुद्धा त्यावेळच्या चॅलेंजेस आणि याच्यावर बॅरिस्टर नाथपै संसदेत म्हणाले होते, गव्हर्नमेंट ऑफ द इनकॉम्पिटंट बाय द करप्ट फॉर द हेल्पलेस. नाथपैंचं वाक्य अजरामर राहावं असं वातावरण त्यानंतरही कंटिन्यू आहे. मला असं वाटतं डॉक्टर माशेलकर आणि त्यांचं काम हे त्यातला एक आशावाद आहे, त्यातली एक ज्योत आहे आणि अशा कित्येक माशेलकरांची गरज आहे. आणि त्या गरजेपोटी काय मला वाटत नाही, पण तुम्ही PhDसाठी परदेशी जायच्या तुम्हाला इतक्या संधी आल्या होत्या, इतक्या स्कॉलरशिप्स होत्या, फेलोशिप्स होत्या, तुम्ही इंजिनियर झाल्यानंतर तरी तुम्ही PhD भारतात आणि मुंबईतच करायचं, आपल्याच संस्थेत करायचं असं का ठरवलं? त्याचं कारण सोपं होतं की प्रोफेसर MM शर्मा जे माझे गुरु कळलं की नाही, ते 27व्या वर्षी आले आणि त्यांना फुल प्रोफेसर करण्यात आलं. केम्ब्रिजमध्ये ते शिकले होते, कळलं का. आणि मी 3rd इयरला असताना ते मला मास ट्रान्सफर, थर्मोडिनॅमिक्स वगैरे हे शिकवायचे आणि मी इतका प्रभावित झालो त्यांच्या ह्याच्यामधनं की म्हटलं यांच्यावर मोठा गुरु कुठे मिळणार. आणि ह्याच्यामध्ये पहिला आल्या असल्यामुळे मला अनेक स्कॉलरशिप अमेरिकेत वगैरे मिळाल्या होत्या. मी म्हटलं नाही, तिथे जाऊन याच्यात मोठे कुठले गुरु मिळणार. आणि त्यांच्या हाताखाली मी काम केलं. पण त्यांच्याविषयी मला एक खास सांगावं असं वाटतं बरं का. ते आणि मी या दोघांचा एक विक्रम आहे. तो काय आहे तुम्हाला मी सांगतो. आजच्या भारतामध्ये काय असतं की सायन्समध्ये तुम्ही मोठं काम केलं, ब्रेकथ्रूज केले की तुम्हाला नोबेल प्राईज मिळतं. केमिस्ट्रीमध्ये म्हणा, फिजिक्समध्ये म्हणा, फिजिओलॉजी आणि मेडिसिनमध्ये. इंजिनिअरिंग सायन्समध्ये नोबेल प्राईज नाही आहे. त्याच्यात सर्वात मोठं प्राईज म्हणजे FRS, फेलोशिप ऑफ रॉयल सोसायटी. आणि ती फेलोशिप ऑफ रॉयल सोसायटी म्हणजे अशी आहे की ज्याच्यात न्यूटनने स्वाक्षरी केली त्या पुस्तकात आपण स्वाक्षरी करतो.
आणि त्याने केली तशीच करायची बरं का, म्हणजे ती दव तो टाक, ती शाई तशीच शाई वगैरे ॲक्च्युली प्रॅक्टिस करून घेतात ह्याच्यामध्ये मला आठवतं. आणि हा जो मोठा मान आहे, आता इंजिनिअरिंग माझं फील्ड आहे इंजिनिअरिंग सायन्स, तर गेल्या 364 वर्षामध्ये फक्त 3 इंजिनिअरिंग सायंटिस्टना हा मान मिळालेला आहे. एक म्हणजे रोद्दम नरसिंहा, एरोनॉटिकल इंजिनियर होते ते आज नाही आहेत. दुसरे प्रोफेसर शर्मा, दुसरे म्हणजे त्यांना पहिल्यांदा मिळालं, मग रोद्दम नरसिंहाला माझे गुरु, आणि तिसरा मी. कळलं का? तर 364 वर्षामध्ये हयात असलेले 2 इंजिनिअरिंग सायंटिस्ट ज्यांना हा मान मिळालेला आहे. गुरु शिष्य हा थोडा वेगळाच एक रेकॉर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आपण शिक्षकांविषयी बोलतोय बर्वे साहेब, म्हणून एक सांगावं असं वाटतं मला. प्रोफेसर शर्मा हे एक वेगळेच गुरु होते. त्यांची निष्ठा किती होती बघा ह्याच्यावर. मला आठवतं त्यांची पत्नी जोधपूरहून येत होती आणि त्यांचं 4 वर्षाचं मूल ॲक्यूट गॅस्ट्रोएंट्रायटिसने साधारण अहमदाबादच्या सुमाराला तिच्या मांडीवर गेलं. कळलं का? केवढी दुर्दैवाची गोष्ट बघा. ते आले, त्या मुलाचं दहन वगैरे झालं आणि दहन झाल्यावर 1 तासात त्यांनी एक नोट पाठवली. माझा मित्र गेला बघ, त्याची PhD थेसिस झालं होतं आणि त्यांनी तो ड्राफ्ट त्यांना करून त्याला नोकरी मिळणार होती. तू ड्राफ्ट पाठव. 4 वर्षाच्या मुलाचं दहन केल्यानंतर 1 तासाने आपलं कर्तव्य करणारा हा माझा गुरु. मी किती भाग्यवान बघा, अशी आई मला मिळाली, असे गुरु मला मिळाले. ह्याच्याहून काय पाहिजे? हे खरंच भाग्य आहे की गेल्या वर्षी 28 जानेवारीला माशेलकर सरांच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन जेव्हा पुण्यामध्ये झालं बालगंधर्वमध्ये, ते डॉक्टर माशेलकरांच्या गुरूंच्या हस्ते झालं, याच प्रोफेसर MM शर्मांच्या हस्ते, की ज्यांच्याकडे ते PhD झाले होते. आणि त्या कार्यक्रमाला हजर होते डॉक्टर माशेलकरांच्या मार्गदर्शनाखाली जे PhD झालेत अशा विद्यार्थ्यांच्या 3 पिढ्या व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर अशा गेल्या वर्षी होत्या, की ज्याचे साक्षीदार आज विवेक सावंत आणि वीणा कामत मॅडम आहेत. 3 पद्मभूषण आणि 3 पद्मविभूषण. आणि या सगळ्यांना गुरुपदी असलेले प्रोफेसर MM शर्मा आणि यांचे विद्यार्थी. असं मला असं वाटतं की तो चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम म्हणजे तुमच्या सगळ्यांसमवेत आमची गुरुपौर्णिमा होती आणि ती गेल्या वर्षी साजरी झाली. आई, भावे सर आणि प्रोफेसर MM शर्मा अशा 3 गुरूंचा उल्लेख झाला आहे. मी सरांना आत्ता विचारणार नाही, ते 4थ्या गुरूंचा नंतर उल्लेख करणारच आहेत, मला कल्पना आहे त्याची. पण मला पुन्हा म्हणायला पाहिजे की तुम्ही PhD इथे झालात आणि मग तुम्हाला इंग्लंडला जायची संधी मिळाली. म्हणजे अनेक देशांच्या ऑफर्स होत्या, पण तुम्ही इंग्लंडला गेलात. पण तुम्ही गेलात आणि फार काळ न राहता 1976ला परत भारतात आलात. आत्ता परीक्षा झाल्यानंतर पासपोर्ट व्हिसा तयार असतो असा काळ आहे. इंडिया कभी सुधरेगा नाही असं म्हणत विमानं गाठायची आत्ता गर्दी धावपळ चालू असते. अशा काळात त्यावेळा परदेशी जाण्याचं इतकी क्रेज होती. अशा वेळा तुम्ही गेलात पण आणि लगेच आलात पण, हे कसं काय? त्याचं कारण असं की मी इंग्लंडमध्ये साल्फर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नॉन न्यूटोनियन फ्लुइड मेकॅनिक्स या विषयावर मी माझं संशोधन सुरू केलं आणि तो वेगळाच विषय होता आणि त्यात चांगलं माझं काम झालं, म्हणजे नाव पण बरंच झालं. आणि मला आठवतं की 1974मध्ये डॉक्टर नायडुम्मा जे डायरेक्टर जनरल होते CSIRचे, जसं मी आता होतो 40 प्रयोगशाळांचा मुख्य, तसे ते मुख्य होते. आणि त्यांना इंदिरा गांधींनी पाठवलं. आणि त्याचं कारण असं की भारतीय संशोधक नोकरीच्या शोधात इथे यायचे भारतात आणि त्यांना संधी मिळत नसे, ब्युरोक्रसी, कळलं की नाही. आणि मग ते परत जायचे. आणि यावेळी जेव्हा असं जास्त व्हायला लागलं आणि खुरानांना नोबेल प्राईज मिळाला आणि खुराना इथे आले होते आणि त्यांना नोकरी मिळाली नव्हती, माधुरी तुम्हाला आठवत असेल, कळलं का? तर त्यावेळी मग मिसेस गांधी यांना म्हणाल्यात की तुम्ही जा तिकडे, कुणी अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे, तुम्ही जजमेंट करा आणि तुमच्या जजमेंटप्रमाणे तरुण मुलांना तुम्ही परत घेऊन जा. आणि मग एके दिवशी मला डॉक्टर BD टिळक जे डायरेक्टर होते NCLचा, त्यांचा हे आला, टेलेक्स आला. त्यावेळी आपल्यापैकी कोणाला टेलेक्स माहितीच असेल.
आता आपण फॅक्स म्हणतो, ईमेल म्हणतो, तसं काही नव्हतं त्यावेळी. आणि त्यात एक मेसेज होता की सेवाय हॉटेलमध्ये या तारखेला यावेळी डॉक्टर नायडूमा येणार आहेत, त्यांना जाऊन तुम्ही भेटा. का भेटा हे सगळं सांगितलं नव्हतं. पण बी टी टोळके आमचे गुरु होते, गुरुचं ऐकायचं. मी गेलो लंडनला आणि मला आठवतं की आमचं काहीतरी एक 40-45 मिनटं आमचं बोलणं झालं. त्यानं मला काम काय करतो ते विचारलं आणि मी त्यांना सांगितलं. मला एक ब्रेक थ्रू माझ्या रिसर्चमध्ये झाला होता, त्याच्याविषयी त्यांना सांगितलं. आणि ते म्हणाले हे बघ, तुला देशाला तुझी आज गरज आहे, कळलं का? मला कल्पना आहे की तू जेव्हा वृद्ध होशील तेव्हा परत येशील. आता तुझी जरूर आहे. जेव्हा मी 32 वर्षाचा होतो त्यावेळी आणि सगळं होतं, घर होतं, गाडी होती तोपर्यंत त्या ह्याच्यामध्ये वगैरे. आणि हे इतके हलाखीचे दिवस काढल्यानंतर तिकडे आणि तू आलास तर आपण काय करू शकू असं त्याचं एक स्वप्न त्याने रंगवलं. ही वॉज अ ग्रेट कम्युनिकेटर. आणि माझं असं आहे की मी इथून विचार करत नाही, इथून विचार करतो. मी त्यांना हो म्हटलं. आणि मग तुम्ही म्हणाल मग तुमच्या पत्नीचं काय, वैशालीचं काय? वैशालीला मी संध्याकाळी फोन केला आणि ती नेहमी माझ्या मागे आहे. मी घडलो आहे ते दोन, एक माझी आई आणि एक वैशाली. दोघांनी मला म्हणजे इतका सपोर्ट दिलेला आहे. नेहमी माझ्या मागे असते कठीण याच्यामध्ये सुद्धा. आणि आम्ही परत आलो आणि त्यावेळीची परिस्थिती सांगतो, कारण आपल्यापैकी बरीच इथे काही तरुण मंडळी आहे. त्यावेळी आपल्याला मोबाईल म्हणजे आता हातातच असतो आपल्या. त्यावेळी टेलिफोन मिळायचा म्हणजे 6 वर्ष थांबायला लागायचं. आणि मग मिळाला विवेक छाबरियांच्या ह्याच्यात आहे की मग पूजा आणि पार्टी असायची, कळलं का? 6 वर्षाचे आता 6 सेकंद झाले, 6 सेकंदात तुम्हाला मिळतो. जर्नल्स त्यावेळी सीमेलने यायची, म्हणजे 3 महिन्यात तुम्हाला परदेशी काय झालं हे 3 महिन्यानंतर कळणार तुम्हाला. अरे तुम्ही कसली नोबेल प्राईज वगैरे मिळवणार, कळलं का? तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही परत आलो, हे मला सांगावंसं वाटतं. आणि अशा परिस्थितीत आम्ही काम करून फेलो ऑफ रॉयल सोसायटी झालो. कारण त्याच्यामध्ये मी नेहमी म्हणतो की इट इज नॉट द पॉवर ऑफ बजेट, इट इज द पॉवर ऑफ आयडिया. जो आपण गरीब आहोत म्हणून मागे आहोत ते मला पटत नाही. मी फेलो ऑफ रॉयल सोसायटी झालो, मी फेलो ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स झालो, कळलं का? ज्याच्यामध्ये फक्त 3 इंजिनिअरिंग सायंटिस्ट आतापर्यंत झालेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं आम्ही त्या प्रयोगशाळेमध्ये करू शकलो. कारण ही विचाराची श्रीमंती, कल्पनांची शक्ती, ह्याच्यावर आपण पुढे जायला पाहिजे. आपण मागे असण्याचं काही कारण नाही, हे आम्ही त्यावेळी दाखवून आलो. तुमच्या प्रश्नाला हे उत्तर द्यायचं तर हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. अशा कठीण परिस्थितीतून आम्ही पुढे गेलो. भारतात परतला तुम्ही त्याला आता यंदा 48 वर्ष होतील, म्हणजे 76 ते 2024 वर्ष, आत्ताची 24 वर्ष. आणि तुम्ही 1976ला असं सांगितलं होतं त्यांना की मी भारतात यायला तयार आहे, पण मला काम करायचं ते पुण्यामध्ये, NCLमध्ये. नोकरी देणाऱ्याला नोकरी मागणारा कधी घेणारा चॉईस देत नाही, पण मला असं वाटतं की सरांचे असेच चॉईसेस आहेत पुढचे सुद्धा. आणि सर आले तिथे NCLमध्ये, पण त्याने आलेल्या दिवसापासून ठरवलं की नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही इंटरनॅशनल केमिकल लॅबोरेटरी झाली पाहिजे. ज्या काळामध्ये जागतिकीकरणाचं वारंसुद्धा कुठे नव्हतं, अशा काळात तुम्ही ते चॅलेंज स्वतःच स्वीकारलं, तुम्हाला कोणी सांगितलेलं नव्हतं. त्याचा थोडक्यात प्रवास सांगाल का? आणि आज NCL कुठल्या आघाडीवरती काम करते की ज्याच्यामध्ये उद्यासुद्धा एक मोठी घटना NCLच्या संदर्भात घडणार आहे? नाही, चांगला प्रश्न विचारलात मला, कारण मला हे सांगायचंच होतं. उद्या काय होतं आहे मी आधी सांगतो तुम्हाला. आत्ताच मला म्हणजे आमच्या गाडीतच मला मेसेज आला आणि त्याचं बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला. आपल्याला कल्पना असेल की क्लायमेट चेंजमुळे मोठा आता आपल्याकडे चॅलेंज आलेला आहे आणि त्यामुळे पेट्रोल वापरणं, डिझेल वापरणं हे सगळं बंद होणार आहे. आणि आपण हायड्रोजनचा विचार करतो आहे, कारण हायड्रोजनचं काय असतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र कंबस्ट झाले, इलेक्ट्रिसिटी तयार करतो आपण आणि पाणी निर्माण होतं. पाण्याने काही प्रदूषण होत नाही. त्यामुळे फ्युएल सेल्स म्हणून ज्या आहेत, ही जी टेक्नॉलॉजी आहे ही पैशामुळे तुम्हाला मिळणार नाही किंवा इतर ह्याच्यामुळे लव फॉर मनी तुम्हाला मिळणार नाही. अशी टेक्नॉलॉजी NCLने तयार केलेली आहे. KPIT टेक्नॉलॉजीज आपली जी पुण्याची आहेत, कळलं ना, त्यांनी आणि यांनी मिळून ते एकत्र काम केलेलं आहे. आणि उद्या पंतप्रधान
आपल्या ह्याच्यामध्ये कोचीनमध्ये ते मरीन ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं ॲप्लिकेशन काढलेलं आहे, फेरी बोट कळलं की नाही. आणि भारत हा 3-4 देश असे आहेत ज्यांनी अशा फ्युएल सेल केलेले आहेत. त्यामधला एक अग्रगण्य देश असा मानला जातो आणि त्याचं लॉन्च उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. पण याची कथा तुम्हाला मी सांगतो हे कसं होतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, वी डोंट हॅव टू बी फॉलोअर्स, वी कॅन बी लीडर्स. हा जो भाग आहे ना, हा फार महत्त्वाचा आहे. तर मला आठवतं की 1991मध्ये आपण लिबरलायझेशन ओपनिंग अप केलं. तोपर्यंत आपलं काय काम काय करायचं आपण, इम्पोर्ट सबस्टिट्यूशन, कॉपिंग, रिव्हर्स इंजिनिअरिंग. कुठेही दुसरीकडे नवीन मॉलिक्यूल तयार झाला की 18 महिन्यात आपण ते कॉपी करायचो. आणि मग त्याच्यामुळे जेनेरिक इंडस्ट्री झाली, आपण फार्मसी ऑफ द वर्ल्ड झालो वगैरे सगळं. पण सगळं कॉपी केलेलं. तर माझा 1989मध्ये मी जेव्हा डायरेक्टर झालो NCLचा, तेव्हा प्रॉब्लेम माझा असा होता, प्रश्न असा होता की आम्ही काहीही केलं, कळलं की नाही, जे जगाच्या पुढे असेल काही वेळा, तर मी जर भारतीय उद्योगांकडे गेलो तर ते मला काय विचारायचे, अरे पण ते जपानने केलं आहे का, ते अमेरिकेने केलं आहे का, ते युरोपने केलं आहे का, अरे त्यांनी केलं नाही तर तू कसला करतोस. हा आत्मविश्वासच नव्हता. तर मला आठवतं 1 जून 1989 असं ऑडिटोरियम 560 कपॅसिटीचं होतं. तिकडे सगळी 1100 आमची मंडळी आली होती, म्हणजे फॅमिली ऑफ NCL. आणि त्यांना मी सांगितलं नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी विल बी इंटरनॅशनल केमिकल लॅबॉरेटरी. त्याचं कारण काय, मी काय करतोय, नवीन ज्ञानाचं उत्पादन करतोय, त्याचं मार्केट काय, भारत नव्हे संबंध जग आहे. आणि त्यावेळी तसं बोलणं म्हणजे हे सुद्धा विचित्रच होतं, कारण आपलं ग्लोबलायझेशन झालं नव्हतं, ओपनिंग अप झालं नव्हतं, सगळं असं क्लोज असं सगळं होतं. त्याच्यातनं एखादा पक्षी उडतो आणि बाहेर मी भरारी बाहेर घेणार आहे म्हणतो, हे पटलंच नसतं कोणाला तरी. आणि त्यावेळी मी म्हटलं, नंतर मला पॅटर्नकर म्हणायला लागेल लोक, पण त्यावेळी मी मशेलकर होतो. आणि त्यावेळी म्हटलं की आपली पॅटर्न्स आपण त्यांना लायसन्स करू, जगातले जे पुढे आहेत असे लीडर्स आहेत त्यांना लायसन्स करू. आता हे डेअरिंग होतं मोठं, कारण 39 वर्षामध्ये आमच्याकडे एकही अमेरिकन पॅटर्न आम्ही घेतलं नव्हतं. आणि मी म्हणतोय आपण अमेरिकन पॅटर्न घेऊन इतर नाही. त्याचं कारण काय की माझे जे सहकारी होते, पॉल रत्नस्वामी म्हणा, शिवराम म्हणा वगैरे वगैरे, अरे एवढी ग्रेट मंडळी होती. म्हटलं त्यांच्या जोरावर मी बोललो, माझ्या स्वतःच्या ताकदीवर मी बोललो नाही. आणि मला आठवतं एक सायंटिस्ट माझ्याकडे आला आणि मी त्यावेळी जनरल इलेक्ट्रिकच्या एका पॅटर्नविषयी बोललो, आपल्या याच्याविषयी बोललो होतो. कारण जनरल इलेक्ट्रिक ही कंपनी मोठी कंपनी होती, मल्टीनॅशनल, आणि त्यांनी काहीतरी एक ब्रेक थ्रू केला होता. माझं सगळे रिसर्च पॉलिमरमध्ये आहे. तर मी म्हटलं वी शुड बी एबल टू लायसन्स अवर पॅटर्न ऑल्सो टू जनरल इलेक्ट्रिक. कळलं की नाही, म्हणजे मी वर्ल्ड चॅम्पियनच्या पुढे उडी मारणार, मला चालता पण येत नाही आणि मी मारणार, अशा प्रकारची ती एक हे होती. आणि मी म्हटलं इट इज नॉट द पॉवर ऑफ बजेट दॅट मॅटर्स, इट इज द पॉवर ऑफ आयडिया दॅट मॅटर्स. आणि विल टेक ऑन जी. आणि मला आठवतं की 2 वर्षांनी 1989मध्ये आय टूक ओव्हर. 1991 3 आमची अमेरिकन पॅटर्न्स $1 मिलियन त्यावेळी, कळलं का, आम्ही जनरल इलेक्ट्रिकला लायसन्स केलं, ज्याच्याविषयी तो म्हणाला होता की त्यांचं बजेट भारताच्या बजेटहून जास्त आहे. ही कल्पनांची शक्ती आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कळलं का. आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय झाले, मग जॅक वेल्स म्हणाले की इफ दे आर सो गुड वाय आर वी नॉट देअर, आपण तिथे का नाही. मग त्यांनी जॅक वेल्स R&D सेंटर केलं. मला बोलवलं होतं उद्घाटनाला. इनफॅक्ट एक कॉन्फरन्स रूम आहे माझ्या नावाने आहे. आणि ते आल्यानंतर मग हळूहळू इतर यायला लागले, कारण भारताच्या बुद्धीची ताकद त्यांना कळली. आणि आज असे 1200 R&D सेंटर्स इथे आहेत. म्हणजे ज्याला, आणि ही स्वप्न पाहायला पाहिजेत हो. माधुरी, तुम्हाला माहिती आहे का, 1995 4 मार्चला मी दिल्लीमध्ये इंडियाज इमर्जन्स ॲज अ ग्लोबल R&D प्लॅटफॉर्म असं लेक्चर दिलं होतं. कुणी चेअर केलं होतं माहिती आहे का, डॉक्टर मनमोहन सिंग, त्यावेळी ते फायनान्स मिनिस्टर होते. असं स्वप्न मी पाहिलं होतं, हे होणार आहे. स्वप्न पाहिल्याशिवाय काही होत नाही. आणि त्यावेळी मला दुर्दम्य आशावादी, डेंजरस ऑप्टिमिस्ट म्हणतात, ते मशेलकर म्हणजे डेंजरस काहीतरी बोलत असं, पण ते झालं, कळलं की नाही. ही भारताची ताकद आहे.
कळलं का? ते आपण नेहमी बजरंग हनुमान नेहमी हे म्हणतो त्याची ताकद त्याने ओळखली नाही, तसं आहे आपलं. कळलं की नाही? आपण काही करू शकतो आज. त्यातला हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण त्याच्यामध्ये मला खास सांगावंसं वाटतं की आपण हे म्हणतोय आज फ्युएल सेल केली, जगाच्या पुढे गेलो वगैरे वगैरे. पण एक मला खंत आहे, मला कल्पना आहे की आपलं वेळ संपत आला आहे, म्हणून मी हे मुद्दाम मी आणतो, कारण आपण ठरवलं होतं याच्याविषयी बोलायचं. बघा, मला एक काळजी आहे. आपण इंडिया ॲट 75 म्हणतो, बरोबर? भारत ॲट 75चं काय? आज परिस्थिती पहा. तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की इंडिया ॲट 75 आणि भारत ॲट 75 याच्यामध्ये काय फरक आहे? तुम्हाला फरक सांगतो मी. माझे एक मित्र आहे उदय गुजर म्हणून, स्वरूपवर्धिनीचे आपल्याला कल्पना असतील, ते उपाध्यक्ष आहेत. आणि आता विवेक आमच्या स्वरूपवर्धिनीचे अध्यक्ष होणार आहेत, मी उदंड आहे. तर ते माझ्या घरी आले होते आणि त्यांचा मुलगा, आपला नातू वेद, त्याला घेऊन आले होते. आणि मला म्हणायला लागले, याचा आम्हाला मोठा प्रॉब्लेम आहे. मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणे याला सगळं येतं. अरे म्हटलं काय आनंद आहे त्याच्यात, प्रॉब्लेम काय? म्हटलं बस, तुझा सगळ्यात आवडीचा विषय कोणता? सगळे विषय मला आवडतात. कॉन्फिडन्स बघा, 8 वर्षाचा मुलगा, कोविडच्या वेळी आला होता. तर म्हटलं नाही, तरी त्यातला एक विषय सांग मला. मग त्यावेळी हे असल्यामुळे, कोविड असल्यामुळे आम्ही बायोलॉजी घेतलं. म्हणजे ते त्यांना विचारलं, बॅक्टेरिया आणि व्हायरसमधला फरक काय? परफेक्ट उत्तर, 10 पैकी 10. देन आय रेज द बार. म्हटलं अरे हे म्युटेशन म्हणून काहीतरी असतं, ते काय? परफेक्ट उत्तर, 10 पैकी 10. मग आणखी बार रेज केला. बरं, म्हणजे स्पाईक प्रोटीन म्हणजे रे काय? 10 पैकी 10 नाही, पण 10 पैकी 7-8. मग आम्ही DNA वर आलो. DNA वर आल्यावर माझ्याकडे माझा आयपॅड नेहमी असतं. तर त्याच्यात माझा आणि वॉटसन आणि क्रिक यांना नोबेल प्राईज मिळालं होतं DNAचं स्ट्रक्चर म्हणून. तर वॉटसन आणि मी ब्रेकफास्ट घेतानाचा एक फोटो होता. म्हटलं हे कोण? ओळखलं नाही त्याने. कळलं का? मग मी म्हटलं वॉटसन. ठक, वॉटसन क्रिक कुठल्या वर्षी मिळालं, आणि एका दुसऱ्या सायंटिस्टला पण ते मिळायला पाहिजे होतं, हे पण त्याने सांगितलं. 8 वर्षाचा मुलगा. म्हटलं तुला नोबेल प्राईजविषयी बरीच माहिती दिसते, कोण सांग बघू ज्याला 2 नोबेल प्राईज मिळाले आहे? टक्कन उत्तर, कळलं, मॅडम मेरी क्युरी. आणि कुठल्या वर्षी काय मिळालं वगैरे. म्हटलं नाही, अरे लायनस पॉलिंगला सुद्धा 2 मिळालेले आहेत. नो सर, तुम्ही मला सायन्टिस्ट विचारलं सायन्समध्ये. त्याचं पहिलं नोबेल प्राईज होतं सायन्समध्ये आणि दुसरं होतं पीसमध्ये. 8 वर्षाचा मुलगा. आणि मग मी यांना विचारलं गुजर साहेबांना की अरे म्हटलं तुम्ही सायंटिस्ट नाही, तुमचा मुलगा सायंटिस्ट नाही, तुमच्या घरात कोणी सायंटिस्ट नाही. आपल्याला कल्पना असेल त्यांचा जावई महेश काळे आणि पूर्वा त्यांची मुलगी, तिला एक ऑस्कर मिळालं बरं का परवा. पूर्वाला ते कॅलिफोर्नियामध्ये असतात. तर हे कसं काय? तर ते म्हणाले काय नाही, गुगल. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला गुगल त्याचा गुरु. कल्पना करा तुम्ही. तो एक वेगळा भाग आहे. आणि त्याच आठवड्यामध्ये साताऱ्याजवळची एक मुलगी श्रद्धा पोळ, 15 वर्षाची, तिने आत्महत्या केली. का बरं? कारण तिला ऑनलाईन परीक्षा देता आली नाही. का बरं? कारण तिच्याकडे डिव्हाइस नव्हती, स्मार्टफोन नव्हता, काही नव्हतं. का बरं? कारण तिचे आईवडील गरीब होते. वेद हा इंडिया ॲट 75मध्ये राहतो आणि 20 किलोमीटरवर श्रद्धा पोळ भारत ॲट 75मध्ये राहतो. हे पटण्यासारखं आहे का? इंडिया ॲट 100चे आपण जे स्वप्न पाहतोय, ती ही जी विषमता आहे, ही मोठी दरी आहे, ही आपल्याला हे केलं पाहिजे. आणि म्हणून एक स्वप्न मी नेहमी पाहतो. परवाच माझ्या एका ह्याच्याविषयी मी बोललो की आपण श्रीमंत होतो आहोत, पण श्रीमंतातली आणि गरिबातली दरी वाढते आहे. रिच आर बिकमिंग रिचर, पुअर आर बिकमिंग पुअर. तर त्यामुळे इन्कम इक्वॅलिटी हे स्वप्न आहे, नाही का? एखादा गरीब मुलगा काही अंबानी होणार नाही आहे उद्या. आणि त्यामुळे डिस्पाईट इन्कम इनइक्वॅलिटी कॅन यू गिव्ह ॲक्सेस इक्वॅलिटी.
शिक्षण म्हणा, जसं मला 60 रुपये दिल्यामुळे मला शिकता आलं, ते दिले नसते तर मला काही करता आलं नसतं. कळलं का? तर ह्या भावनेने मी एक ज्याला आपण इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन म्हणतो, ज्याला सर्वसमावेशक अशा प्रकारचं हे करतो, त्याच्यावर मी हे केलं. आणि तिथे माझ्या आईचा रोल आहे, पुन्हा सांगतो मी तुम्हाला आपल्याला. आणि त्याचं कारण असं की मी जेव्हा दिल्लीला होतो 11.5 वर्ष DG म्हणून, तर मी नेहमी प्रयोगशाळेत असायचो माझ्या विकेंडला, सॅटर्डे संडे, आणि फ्रायडे इव्हनिंग आय यूज टू कम. कळलं का? आणि संध्याकाळी मी जात असे. आणि मला नेहमी खिशात पैसे ठेवायची सवय आहे, आता जशी इथे आहे ती मी तिला देत असे. आणि 11.5 वर्षात तिला मी काही विचारलं नाही तू काय केलंस म्हणून. आणि ती गेल्यावर माझी मुलगी श्रुती तिच्या साड्या वगैरे ऑर्गनाईज करते, सगळे पैसे तिकडे होते. आणि त्याच्यात तिने एक नोट दिली होती, हे लिहून मराठीत लिहिली होती त्याचं. हां, आणि त्याच्यात तिने म्हटलं होतं, मला ते शब्द बरोबर आठवत नाहीत, पण तिने म्हटलं होतं आपलं मूळ विसरू नकोस, आणि जे कोणी विज्ञान तंत्रज्ञान गरिबांसाठी करतात त्यांच्यासाठी या पैशातनं काहीतरी कर. आणि आणि मग मी ते अंजनी माशेलकर फाउंडेशन केलं. आणि ते अंजनी माशेलकर फाउंडेशनमध्ये माझं तर इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग. मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द रिच, व्हेरी इझी. मेकिंग लो टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर, व्हेरी इझी. मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर, व्हेरी डिफिकल्ट. उच्च असं तंत्रज्ञान गरिबांसाठी करणं, तर आता ह्याला 13 वर्ष झालेली आहेत. आणि भारतासाठी हे फार महत्त्वाचं आहे, तुम्हाला सांगतो, ज्याला मी अफोर्डेबल एक्सलन्स म्हणतो. कारण आपण अफोर्डेबल म्हटलं की ते एक्सलंट नाही, एक्सलंट म्हटलं की अफोर्डेबल नाही असं. आणि असे अनेक ब्रेक थ्रू आलेले आणि ते संबंध जगात चाललेले. त्यातला मी एक इथे आणलेला आहे, तुम्हाला सांगतो. ECG. ECG म्हटलं आपण काय म्हणतो, हॉस्पिटलमध्ये जा, तिकडे बेटा मग 12 लीड लावणार, मग ती नर्स येणार, मग तो हे, आणि 1000, 1500, 1200 किती ह्याच्यावर अवलंबून असतं कुठल्या हॉस्पिटलवर वगैरे. 5 रुपयात करता येईल का तो? वाटत नाही. हॉस्पिटलमध्ये न जाता करता येईल का तो? वाटत नाही. पण हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे पोर्टेबल ECG हा माझ्या हातात आहे. पोर्टेबल ECG हा 12 देशात गेलेला आहे. आणि 12 देशात म्हणजे त्याच्यात अमेरिका आली, युरोप आलं, ऑस्ट्रेलिया आली, जपान आलं, सगळीकडे गेलेलं आहे. कसा काढायचा ECG? याच्यामध्ये हे 2 सेन्सर्स आहेत, कळलं का? याच्यावर हे 2 अंगठे ठेवा, 15 सेकंद. मग हा एक सेन्सर आहे इथे, हे हृदय आहे. 15, 15, 15 सेकंद, 15, 15, 15 सेकंद. कळलं की नाही? हे जर तुम्ही केलं आणि जर तुमच्याकडे ॲप असलं, संकेत, तर तो सरळ ECG त्याच्यामध्ये जातो. मेडिकल ग्रेड ECG तिकडे जातो. आणि हे सगळं USFDA सर्टिफाईड, EC सर्टिफाईड वगैरे सगळं आहे बरं का, 5 रुपयात. आता ह्याचा अर्थ काय झाला की एखादी गरीब स्त्री जिच्या छातीत दुखायला लागलं मध्यरात्री, तर तिला बैलगाडीत टाका किंवा स्कूटरवर ठेवा किंवा मोटरसायकलमध्ये किंवा जीपमध्ये घेऊन कितीतरी किलोमीटर जायची आवश्यकता नाही. जर कनेक्टिव्हिटी असली तर तिकडून करू शकतो. ब्रेस्ट कॅन्सर, कळलं का? मॅमोग्राफी, आणि तुम्हाला कल्पना आहे ती पेनफुल आहे, महाग आहे वगैरे. आय ब्रेस्ट, फक्त स्तनावर तुम्ही ते नुसतं हे करा, कळलं का? आणि तुम्हाला कळतं. चार्जेस $1, $1 फक्त. आत्ताच मी गोव्यात गेलो होतो, तर इथे गोव्याचे चीफ मिनिस्टर त्यांनी 1 लाख स्त्रियांचं टार्गेट ठेवलं होतं. आत्ता गेल्या आठवड्यात ते कंप्लीट झालं, कळलं की नाही? आणि नॉन इन्व्हेसिव्ह, फक्त $1 ते स्क्रीन होतं. हिमोग्लोबिन हे करण्यासाठी एक मिस्किन इंगावाले म्हणून होते, त्यांनी खेडेगावात पाहिलं तर ॲनिमियामुळे स्त्रिया जात होत्या. त्याचं कारण काय? लो हिमोग्लोबिन सबक्रिटिकल डिटेक्ट होत नव्हतं. त्याचं कारण काय? कारण त्या रक्त देत नव्हत्या. तो म्हणून देऊ नका रक्त. आणि त्यांनी अशी डिव्हाइस केली की बोटाभोवती तुम्ही ठेवा, कळलं का? आणि तुम्हाला हिमोग्लोबिन वाचलं जातं. म्हणजे फोटोप्लिथोस्माग्राफी, स्पेक्ट्रोफोटोमेट्री, ॲडव्हान्स सॉफ्टवेअर इन फोटो, म्हणजे मेकिंग हाय टेक्नॉलॉजी, फक्त 5 रुपये. आणि त्यानंतर ते सुद्धा त्यांनी सोडलं. आणि एक कॅमेरा ज्याच्यामध्ये तुमची इमेज, याची पिक्चर ऑफ द कंजक्टिव्हा रिफ्लेक्टन्स फोटोमेट्री घ्यायची, त्याच्यात नुसतं पहा आणि तुम्हाला कळतं हिमोग्लोबिन, कळलं का? हे सुद्धा आता सगळीकडे राहिलेलं आहे.
फुफ्फुसं आपण तुम्हाला खोकला येतो हे येतो काय कळत नाही आहे तर आपला मोबाईल फोनची ऑडिओमेट्री आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ट्रेन केलेली आहे त्यात नुसतं तुम्ही खोका आणि तुम्हाला कळतं आणि त्याचा केवढा फरक पडला कारण तो स्पायरोमीटर जो लागतो त्याला 1.5 लाख लागतात इथे काय नाही तुमच्याकडे फोन आहे त्याच्यात खोका त्याला 1500 रुपये लागतात याच्यात काहीच नाही 1-2 रुपये पण नाही त्याला 1.5 तास लागतो ह्याच्यात इन्स्टंट येतं म्हणजे तुम्ही पहा आणि हिमोग्लोबिन तुम्ही खोका आणि इथे काय होतं आता TB आपल्याकडे परत येतोय त्याच्यामध्ये आता ते मोठ्या प्रमाणावर हे चाललेलं आहे अशा प्रकारच्या अनेक डेव्हलपमेंट झालेल्या आहेत दॅट इज मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द प्रॉब्लेम तर त्यामुळे आपण जेव्हा सर्व समावेशकता म्हणतो ना तेव्हा हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे शेवटचं मी तुम्हाला सांगतो हे समजून थोडक्या ह्याच्यात तुम्हाला कळलंच असेल पण ते एक उदाहरण देतो मी कारण परवाच मला त्या ह्याच्यामध्ये ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनमध्ये मला आधी त्यांनी 25 वर्षापूर्वी JRD टाटा कॉर्पोरेट लिडरशिप अवॉर्ड दिलं होतं ती गंमतच आहे ती कारण माझ्या आधी नारायण मूर्ती आणि नंतर प्रेमजींना मिळालं होतं म्हणजे लक्ष्मी सरस्वती आणि लक्ष्मी असं त्यांनी दिलं होतं आणि यावेळी त्यांनी पब्लिक सर्व्हिससाठी कळलं का इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन ॲज अ पब्लिक सर्व्हिस असा विषय घेऊन दिला होता आणि त्यांना मी समजून सांगताना एकच उदाहरण दिलं जे मी जयपूर फेस्टिवलमध्ये दिलं होतं की जयपूर फूट म्हणून आहे जयपूरमध्ये बनवलेला जयपूर फूट म्हणून आहे फक्त $28 बरं का आणि माझी एक फिल्म आहे त्या फिल्ममध्ये मी दाखवतो की तो जयपूर फूट हे केलेला म्हणजे त्याचा पाय इथून खाली गेलेला आहे आणि त्याला जयपूर फूट लावलेला आहे तो झाडावर चढतो झाडावरनं उडी मारतो आणि 1 किलोमीटर 4 मिनिट आणि 30 सेकंद 4 मिनिटं आणि 30 सेकंदात तो धावतो तर मी त्यांना विचारलं की तुमच्यापैकी किती 1 किलोमीटर 4 मिनिट 30 सेकंडमध्ये करू शकतात आपल्याला विचारतो आपल्यापैकी किती जण 1 किलोमीटर 4 मिनिट 30 सेकंडमध्ये करू शकतात हात वर करा अरे एखादा तरी हात असेल असं कसं बघा कुणी नाही तिकडे 500 पैकी 5 जणांनी केला होता जयपूरमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्या ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनमध्ये कोणाचाच हात वरती आला नाही ह्याचा अर्थ असा हा जो हे आहे तरुण मुलगा आहे त्याला तुम्ही काही दिलं नसतं समजा तर त्याने काय केलं असतं क्रॉलिंग करून गेला असता त्याला समजा तुम्ही उडन फूट दिला असता तरी तो हळूहळू चालत गेला असता अमेरिकेमध्ये आहे $1000 ते $10,000 त्याची किंमत आहे ते त्याला पटलं नसतं म्हणजे इट इज नॉट अफोर्डेबल पण त्याला तो जयपूर फूट एवढी चांगली टेक्नॉलॉजी आहे ते पॉलियुरेथेन वगैरे वापरून ते कंपोजिट टेक्नॉलॉजी आहे तो दिल्यामुळे ही कॅन बीट ऑल ऑफ यू किंवा त्या जयपूरमध्ये 95% लोकांना तो हे करू शकला असता अफोर्डेबल एक्सलन्स जर आणि ते आता 21 देशात गेलेलं आहे बरं का एक्सलन्स असल्यामुळे एक्सपोर्ट आपले पंतप्रधान नेहमी म्हणतात ना मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड हा झाला एक्सलन्सचा भाग आणि अफोर्डेबल त्याच्यामुळे हा धावू शकतो आणि पुढे जाऊ शकतो सर्वसमावेशक आपण ज्याला नवसर्जनशीलता म्हणतो ती ही आणि ही भारतासाठी आवश्यकता आहे आणि भारत ह्याच्यामध्ये जगाचं नेतृत्व करू शकतो हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आपल्याला वेळेची मर्यादा खूप आहे कारण जे 27 वर्षात सरांनी मला सांगितलं वेळोवेळी आणि जे मी 11.5 वर्ष लिहित होतो ते 1.5 तासात तुमच्या पुढं आणणं हे खूपच अवघड आहे त्यामुळे आता पुढचे प्रश्न हे वंदे भारतच्या स्पीड नाहीत की आपल्याला पुढच्या काही मिनिटात पण मगाशी या सगळ्या विवेचनामध्ये तुम्ही AIचा उल्लेख केलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा की जे यापुढे संधी पण आहे आणि चॅलेंज पण आहे तर त्याचं नेमकं चॅलेंज काय आणि आज त्याचं महत्त्व काय हो कारण ते कुठल्या याच्यामध्ये हल्ली AIवर बोलल्याशिवाय पुढे जाता येत नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो आलेला आहे त्याच्यामुळे प्रचंड फरक पडणार आहेत आपल्यापैकी किती ChatGPT वापरतात बघा किती हात वर गेले कळलं की नाही त्यामुळे तुम्हाला सांगण्याचं हेच नाही आहे त्याचं महत्त्व सांगण्याचं तर ChatGPTचा आम्ही येताना एक प्रयोग केला म्हटलं कुसुमाग्रजांच्या आपल्या नगरीमध्ये जातो आहोत म्हणून ChatGPTला मी कुसुमाग्रजांचे प्रश्न विचारले बरं का आणि त्यांनी कुसुमाग्रजांविषयी
मी म्हटलं राईट 5 पॉईंट्स अबाउट द महाराष्ट्र वेब लिटरी आयकॉन कुसुमाग्रज. आणि जाता त्यांनी उत्तरं दिली. लिटररी लिगसी, सोशल क्रिटिक, पायोनियरिंग पोएट्री, आयकॉनिक प्ले, नटसम्राट, विशाखा, सगळं कळलं का. त्याच्यानंतर मग नटसम्राटवर विचारलं. म्हटलं याला नटसम्राटविषयी माहिती नसणार. नटसम्राटविषयी त्याने सांगितलं, वाचून दाखवतो. नटसम्राट, टाइमलेस मास्टरपीस पेंट बाय द सेलिब्रेटेड महाराष्ट्र लिटरी फिगर कुसुमाग्रज stands as a poignant portrayal of human condition. Set in the world of Marathi theatre, the play delves into the life of an aging stage actor, Ganpatrao Belvalkar, navigating the complexities of fame, family, and fading glory. Through Belvalkar's journey, Kusumagraj artfully examines the fragility of human relationship, the relentless passage of time, and the enduring power of stage with poetic prose and profound insight. Narasamrao captives वगैरे सगळं 2 सेकंदात. आता प्रॉब्लेम असा आहे की समजा वर्गात तुम्ही कोणाला तरी नटसम्राटवर तुम्ही निबंध लिहा हे लिहिलं, तर हे मशीनने दिलेलं तुमच्या हातात आलं, ते मशीनने केलेलं आहे का तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने केलं, हा मोठा प्रश्न आहे. लक्षात आलं की नाही. त्यामुळे ह्याच्यातनं पुढे कसं जायचं आणि त्याचे फायदे कसे बघायचे ह्याचं वेगळं 1 तासाचं आपण हे लेक्चर करू शकतो. पण हा महत्त्वाचा भाग आहे की ज्याला आपण म्हणू राईट टू एज्युकेशन आलं. राईट एज्युकेशन आणि राईट वे ऑफ एज्युकेशन हे 3 भाग आहेत. राईट टू एज्युकेशन आलं, पण राईट एज्युकेशनमध्ये मला सध्या काळजी जी आहे ती अशी की ज्ञानसंवर्धन, बुद्धिसंवर्धन, विचार संवर्धन, व्यक्ती संवर्धन, क्षमता संवर्धन, समता संवर्धन, पण सर्वात महत्त्वाचं मूल्य संवर्धन, व्हॅल्यूज. कळलं का. कारण जर व्हॅल्यूज नसले तर ह्याचा योग्य वापर होणार नाही. हा माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि शेवटी एज्युकेशन इज ऑल फॉर मेकिंग अ बेटर ह्युमन बीइंग. फायनली त्याचं बेसिक पर्पज काय, मेकिंग अ चांगला माणूस घडवणं, हे त्यातलं महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे ह्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे हे नवीन चॅलेंजेस जे येणार आहेत हे माझ्या मते फार महत्त्वाचं आहे. नव्या पिढीशी सर 82व्या वर्षीसुद्धा किती कनेक्ट आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचं कारण नव्या पिढी इतकीच ते टेक्नॉलॉजी वापरतात, पण त्याचवेळी मूल्यसंवर्धनाचा जो सल्ला आहे तोही देतात. सरांची ही 82 वर्षाची जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये त्यांना पुण्यभूषण मिळालं, महाराष्ट्रभूषण मिळालं, गोमंत विभूषण मिळालं, पद्मश्री मिळाली, पद्मभूषण मिळालं, पद्मविभूषण मिळालं, FRS मिळाली, एक नोबेल शिल्लक आहे अजून. जगभरातल्या 49 विद्यापीठांच्या सरांना डिलीट मिळाल्या. ती यादी मी चरित्रग्रंथात छापेपर्यंत 3 डिलीट वाढल्या होत्या. म्हणजे पुस्तक प्रसिद्ध व्हायला आता फायनल एकदा सरांनी चेक केलं आणि आता छापायला जाईल, ते छापून येईपर्यंत 3 डिलीट वाढल्या होत्या. त्या पुढच्या आवृत्त्यांमध्ये आल्या आणि तुमच्या वाचकांचा इतका तुफान प्रतिसाद मिळाला की 1 वर्षात 624 पानाच्या चरित्रग्रंथाच्या मराठीमध्ये 8 आवृत्त्या निघू शकतात. हे मला असं वाटतं अलीकडच्या काळात हे माशेलकर सरांच्यामुळेच शक्य झालं. हे सगळं ऐकताना तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांची स्मरणशक्ती किती प्रचंड आहे, त्यांची कार्यक्षमता किती प्रचंड आहे. म्हणजे ॲव्हरेज त्यांच्या कार्यालयात मी त्यांच्या सेक्रेटरीना विचारलं 300 मेल तरी येतात त्यांना, आणि मग टपालातून आणि कुरिअरनं येणारं सगळं वेगळं. त्यातल्या बहुसंख्य मेलना त्याच दिवशी उत्तरं जातात, ती रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी. रात्री उशिरा जाताना ते किशोरीताईंचे शास्त्रीय संगीत ऐकतात आणि सकाळी उठताना भीमसेनजींना ऐकतात. एकाच वेळी 2-2, 3-3 कामं, ही पण किमया त्यांना साधलेली आहे. मगाशी सावंत सरांनी सांगितलं की त्यांच्या कॅलेंडरची तारीख विचारायला गेली तर आधी सण विचारायला लागतं कुठल्या वर्षातलं त्यांच्या सेक्रेटरीना. आपण कदाचित वाचलं असेल, विजय तेंडुलकरांचं एक पुस्तक आहे, हे सारं येतं कुठून, हे त्याचं नावच आहे की हे सारं येतं कुठून. सर मला तुम्हाला विचारायचं आहे, हे सारं येतं कुठून. त्याचं असं आहे की मी नेहमी म्हणतो इंग्रजीत की यू मस्ट एन्जॉय वॉट यू डू अँड डू वॉट यू एन्जॉय. तुम्हाला आवडतं ते काम करा आणि ते आवडीने करा, हा एक भाग झाला. दुसरं काय, आपण या जगामध्ये येतो आणि देव आपल्याला 70, 80, 90
त्याची इच्छा असेल त्याप्रमाणे देतो आणि आपण जातो. मग शेवटी उरतं काय, परत देणं. कळलं का? मी जे काय आहे त्याचं कारण म्हणजे मला अनेक लोकांनी मदत केलेली आहे. कळलं का? तर त्यामुळे माझं कर्तव्य आहे की ते द्यायला पाहिजे. आणि त्यामुळे आयुष्य संबंध त्याच्यात गेलं असं म्हणायला हरकत नाही. बरंचसं शिकलो मी त्या ह्याच्यातनं, माझ्या प्रवासातनं. तर मला सांगावंसं वाटतं, कारण बरीच मुलं मुली इथे दिसत आहेत. आय थिंक आपला वेळ होत आला आहे, म्हणून मी 5 माझे ज्याला मी शेलकर मंत्र म्हणतो ते सांगतो आपल्याला आणि आपण हे संपू मला वाटतं, कारण बराच वेळ झाला आहे. आणि याच्यात एक मला सांगावंसं वाटतं की मी केवळ यश मिळालं आणि त्यातून शिकलो असं नाही आहे. अपयश पण मला बऱ्याच वेळा मिळालेलं आहे आणि त्यातून मी शिकलेलो आहे. ते 5 मंत्र सांगतो मी तुम्हाला. पहिला मंत्र म्हणजे आकांक्षा. ह्या मोठ्या असल्या पाहिजेत. कळलं का? पाय जरी जमिनीवर असले तरी आकाशाकडे पाहायला पाहिजे. कारण तुम्ही कुठे जन्मलात, कोणाच्या पोटी जन्मलात, कसे जन्मलात हे महत्त्वाचं नाही. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. कळलं का? आपण पाहतोय नाही का? तर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ जेव्हा मी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन शिकत होतो तेव्हा मला जर कोणी सांगितलं असतं की तू न्यूटनने ज्या पुस्तकात सही केली ती करणारा 364 वर्षातला एकुलता एक महाराष्ट्रीयन बनशील, मला पटलं नसतं. पण ते झालं. कळत नाही का? त्या ह्या आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी टू इंटरनॅशनल केमिकल, जे कॉपी करत होते, रिव्हर्स इंजिनिअरिंग करत होते, 30 मंडळी जगाच्या पुढे जाऊन त्यांनी काम केलं. हा पहिला भाग. दुसरा, मी मुलांना सांगतो की तुम्ही सर्व काही करू शकता. यू कॅन डू एनिथिंग बट नॉट एव्हरीथिंग. कळलं की नाही? तुम्ही काही करू शकता पण सर्व करू शकत नाही. हा त्यातला, म्हणून फोकस करा. आणि फोकसचं मी तुम्हाला आत्ताच उदाहरण सांगितलं. हा दुसरा भाग. तिसरा भाग म्हणजे आपल्याला काय होतं, नवीन पिढीला इन्स्टंट कॉफीसारखा त्यांना इन्स्टंट सक्सेस पाहावा आहे. कळलं का? ते नाही आहे. हार्डवर्क, प्रचंड श्रम करणं फार महत्त्वाचं असतं. आणि मी 24 तास हे करतो म्हणजे, आणि आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत करू शकतो. परवाच मला कोणीतरी असंच फायरसाईड चॅट झाला होता, त्यावेळी विचारलं, डिस्क्राईब अ टिपिकल डे इन मशेलकर्स लाईफ. डिसेंबरमधलं, या महिन्यातला तुमचा बिझी कुठला गेला? तर मी म्हटलं 8 डिसेंबर. 8 डिसेंबरला मला बँगलोरमध्ये पण असणं आवश्यक होतं आणि मुंबईत पण असणं आवश्यक होतं. बँगलोरमध्ये सकाळी भारतरत्न, बँगलोरहून मुंबईला जाताना त्यांनी स्पेशल प्लेन पाठवलं, कारण मला संध्याकाळी जमनालाल बजाज अवॉर्ड्स फंक्शन होतं, त्याचा मी आता अध्यक्ष आहे. आणि जस्टिस चंद्रचूडनी त्यावेळी दिलं होतं आणि प्लेनमध्ये यांच्याबरोबर प्रवास झाला. कैलास सत्यार्थी, नोबेल प्राईज विनर, भारतरत्न, नोबेल प्राईज विनर आणि संध्याकाळी चीफ जस्टिस ऑफ इंडिया. हे चालू असतं. आणि दोन ह्याच्यामध्ये परवा आपल्या चतुरंगाचे 50 वर्ष झाली. त्याला मी प्रॉमिस केलं होतं विवेक की मी संध्याकाळी येईन, आणि त्या दिवशी सकाळी माझं कॉन्व्होकेशन होतं. मी याचा चान्सलर आहे माझ्या अल्मा मॅटरचा. तर तुम्हाला माहिती आहे ना, चान्सलरला आधी आय डिक्लेअर द कॉन्व्होकेशन ओपन असं म्हणतो आणि संपताना आय डिक्लेअर द कॉन्व्होकेशन क्लोज्ड म्हणतो. करेक्ट? बाजूताई मी गुन्हा केला, ओपन केलं पण क्लोज केलं नाही, कारण मला इथे चतुरंगच्या कार्यक्रमाला. तर हे माझं म्हणजे आत्ता 2-3 आठवड्यामधलं, आणि हे रोज चालतं, काही ना काही असं चालू असतं. तर ती मेहनत फार महत्त्वाची आहे. आणि शेवटचा श्वास घेईपर्यंत आपण हे करायला पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा भाग. चौथा माझा मंत्र आहे, म्हणजे तुम्ही दारं ठोकता ते दार उघडत नाही, मग आपण हताश होतो आणि बसतो. हताश होऊ नका, स्वतःचं नवीन दार खोला. आता आपण म्हणाले कसं काय, तर मला आठवतं जेव्हा मी 1976मध्ये परत आलो, त्यावेळी माझं नॉन न्यूटोनियन फ्लुइड मेकॅनिक्समध्ये काम होतं आणि मला एक इक्विपमेंट पाहिजे होती, वायझनबर्ग रिओगॉनमीटर. त्यावेळी आपला देश गरीब होता, फॉरेन एक्सचेंज नव्हता, त्यामुळे 2 वर्ष लागतील त्याला. DGTD क्लिअरन्स, नॉट मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया सर्टिफिकेट वगैरे. आता ती इक्विपमेंट मिळत नाही. मी म्हटलं देवाने मला काय इक्विपमेंट दिली आहे, डोकं दिलं आहे, त्याचं काय करू शकतो मी.
मी मॅथमॅटिकल मॉडेलिंग आणि सिम्युलेशनमध्ये गेलो, फक्त डोकं वापरायचं. आणि आपल्याला कल्पना असेल की 45 वर्षापर्यंत सर्वश्रेष्ठ जे प्राईज आहे त्याला भटनागर प्राईज म्हणतात, SS भटनागर प्राईज. मी 77मध्ये काम सुरू केलं आणि 5 वर्ष लागतात त्याला, माहिती आहे ना. 82मध्ये मला 82मध्ये मला ते मिळालं. आता जर मी असा बसलो असतो त्या इक्विपमेंटची वाट बघत, ते दार उघडत नाही म्हणून हाताशून बसलो तर जमलं नसतं. हा चौथा मंत्र. आणि 5वा मंत्र मी खास सांगू शकतो की तुम्ही काय आयुष्यामध्ये मिळवू शकाल याची तुम्हाला सुद्धा कल्पना नाही आहे, कळलं का. आणि त्याचं उदाहरण मी सांगतो तुम्हाला की मी FRS झालो. आपल्याला सांगितलं त्याचं महत्त्व की किती कठीण आहे ते, आणि 364 वर्षात फक्त तिघांना मिळाले. तर मी माझे गुरु आहेत प्रोफेसर CNR राव, भारतरत्न, त्यांना मी फोन केला आणि म्हटलं की मला हे मिळाले. मला वाटलं ते आनंदाने. त्यांचा रिस्पॉन्स काय होता माहिती आहे का, नॉट बॅड. अरे म्हटलं. नंतर मला मी अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचा हे झालो आणि त्याच्यामध्ये फक्त आतापर्यंत 7 भारतीय 1760 पासून, कळलं की नाही. आणि मग त्यांना मी फोन केला, म्हटलं सर मी नॉट बॅड. मग शेवटी म्हटलं यांना 3रा 7वा वगैरे काही चालत नाही, इम्प्रेस होत नाही. तर नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स म्हणून आहे, त्याचा मी पहिला भारतीय. तर म्हटलं पहिला आहे म्हटल्यावर तर निदान खुश होतील. म्हणून मी परत फोन केला त्यांना, नॉट बॅड. मग मला राग आला. म्हटलं सर व्हॉट डू आय हॅव टू डू टू इम्प्रेस यू. तर त्यांनी जे सांगितले, हा हे शेवटचा माझा मंत्र म्हणून सांगतो आपल्याला. ते मला म्हणाले की मशेलकर, यू आर क्लाइम्बिंग ऑन अ लॅडर ऑफ एक्सलन्स विच इज लिमिटलेस. तू उत्तमतेच्या शिडीवर चाललेला आहेस आणि त्याला सीमा नाही. फक्त एकच सीमा आहे, देर इज ओनली वन लिमिट विच यू पुट ऑन युअर हेड. ह्याचा अर्थ असा की आयुष्यात तुम्ही काही मिळवा, यू हॅव टू से माय बेस्ट इज येट टू कम. आणि म्हणून हा शेवटचा मंत्र, 5वा मशेलकर मंत्र, की रोज सकाळी उठायचं आणि म्हणायचं माय बेस्ट इज येट टू कम अँड मे बी टुडे इज द डे. मग तुम्ही 18 वर्षाचे असा, 28 वर्षाचे असा, 82 वर्षाचे असा, मी आहे तसा. आणि हे केवळ आपल्यासाठी नव्हे, आपल्या नाशिकसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या भारतासाठी, जगासाठी माय बेस्ट इज येट टू कम ते. आणि आता कल्पना करा, आपण जर 140 कोटी भारतीयांनी रोज सकाळी उठून म्हटलं की माय बेस्ट इज येट टू कम अँड टुडे इज द डे, आज ते होणार आहे, आणि गिव्ह युअर बेस्ट ऑन दॅट डे, असं जर आपण सतत केलेलं, तर भारत कुठे असेल. आज इथे आहे, उद्या सर्वश्रेष्ठ डे. जवळजवळ 2.25 तासापेक्षा अधिक माशेलकर सरांशी गप्पा झाल्या आणि नाशिककरांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरांनी आत्ता 5 मंत्र सांगितले, मला 1800 मंत्र मिळालेत. कारण माझं चरित्र ग्रंथाचं हस्तलिखित आहे 1800 पानाचं, त्यातल्या प्रत्येक पानावर एक एक मंत्र आहे. इतकं सगळं मराठीमध्ये पहिल्यांदाच दिलं तर वाचलं जाणार नाही. माझ्या पत्नीने ते 650 पानांमध्ये बसवलं आणि तो चरित्र ग्रंथ आज आपल्यासाठी आवर्जून इथं उपलब्ध आहे. तो सवलतीच्या दरातही आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपण सगळे तो चरित्र ग्रंथ बाहेरून घेऊन जर शिस्तीने इथे एक एक आलो तर माशेलकर सरांची स्वाक्षरीही मिळणार आहे आणि त्यांच्याबरोबरचं छायाचित्र पण मिळणार आहे. फक्त माझी विनंती आहे की आपण ती व्यवस्था आत्ता होईल, आपण सगळ्यांनी तो चरित्र ग्रंथ ज्यांना वाचायला आवडेल अशा सगळ्यांनाच तो, तर त्याची प्रत घेऊन आपण सरांना भेटायला यावं. आणि यानंतर आत्ता वीणा कामत मॅडम आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमाचा समारोप करतात. सागर देशपांडेंनी विचारत राहावं, माशेलकर सरांनी उत्तर देत राहावं आणि नाशिककरांनी दाद देत राहावी. सरांबद्दलचं कुतूहल, उत्सुकता आणि जीवनपट उलगडत राहावं असं वाटत होतं. सर, आपल्याला आमच्या सर्वांकडून मनोमन नमस्कार आणि धन्यवाद. आमच्या विनंतीला आपण मान दिलात. मनाला विचारांची उभारी देणारं, खरंच चैतन्य भरून उत्साह वाढवणारं, स्वप्न पाहायला उद्युक्त करणारं आणि इतकी पाहावी की आकाशही ठेंगणं वाटावं. सर, पुन्हा एकदा धन्यवाद. आज 82 वर्षाचं जे काही शिक्षण आहे, शिकवण आहे आणि विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येवर असा हा कार्यक्रम खरोखरच मनाला उभारी देणारे झालेला आहे.
ही एक मोठी पर्वणीच आणि मी म्हणेन की एम के सेलच्या वतीने तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन म्हणजे आलात. खरंच अगदी खूप खूप छान वाटलं. कुठल्याही मुलाखतकाराची कारावरती एक मोठी जबाबदारी असते. कमी वेळात अगदी कमीत कमी शब्दांची मर्यादा पाळणं आणि समोरच्या व्यक्तीला उत्स्फूर्तपणे त्यांचा रिस्पॉन्स ऐकून घेणं. आणि सागर देशपांडेंनी जे हे चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे, अपार कष्ट केलेले आहेत. कारण माशेलकर सरांच्या सारख्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहिणं, त्यांचा म्हणजे पूर्ण त्यांचं बालपण कसं गेलं, ते कुठे मोठे झाले, त्यांचं जे बालपण झालं म्हणजे गरिबीत जे झालं ते वाचताना खूप अंगावरती शहारे येतात. आज आपण विचारसुद्धा करू शकत नाही की दॅट टाईम इट वॉज ॲब्सल्यूट पॉवर्टी, आणि आज आपण एका ॲबंडन्समध्ये राहतो आहे. फूड सिक्युरिटी काय आहे, एक वेळचं जेवण, काही वेळेला अन्नसुद्धा मिळत नव्हतं, पायात पादत्राणे तर नव्हते. परंतु अशाही परिस्थितीत माशेलकर सरांनी त्यांचा जो दुर्दम्य आशावादी आहे ना, तो अगदी लहानपणापासूनच आहे असं मला वाटते. की ती परिस्थिती गरीब आहे, गरिबीची परिस्थिती आहे हे त्यावेळेला सुद्धा त्यांना जाणवत नव्हतं. कारण मनाची श्रीमंती होती, तेवढाच उत्साह होता. आणि एक वैज्ञानिक कसा घडतो, त्यांनी मला वाटतं वर्षाच्या 16व्या वर्षापर्यंत विज्ञानावरती एकही पुस्तकसुद्धा वाचलेलं नव्हतं. आणि पुढे जाऊन ते एक जागतिक पातळीचे शास्त्रज्ञ झाले. आणि जे पुस्तक मिळतं, फक्त आणि केवळ वाचन, जे पुस्तक मिळतं, मी तेव्हा ते वाचलं तर मला असं वाटलं, ओ माय गॉड, हाऊ फॉर्च्युनेट. इट वॉज लिमिटलेस रीडिंग अँड दॅट वॉज रिअली द बेस्ट पार्ट. आपण अनेक वेळा म्हणतो की हल्ली रोल मॉडेल्स नाही आहेत. व्हॉट मोर वी वॉन्ट, वी हॅव माशेलकर सर हिअर विथ अस. आणि अशासारखे व्यक्तिमत्व आज तरुणांच्या समोर, आमच्या समोर, वाय तरुण, all of us, you're so inspiring. And I don't think you're 82, sir. You're still 28, and with that same energy level, you're putting us to shame. त्यांचा जो हळदीघाटीचा जो टर्मरिकचा जो पेटंट राईट्सचा आहे, त्या चरित्र ग्रंथात ते खूप रसपूर्ण पद्धतीने सागर देशपांडेंनी लिहिलेलं आहे. आणि मी माशेलकर सरांचा एक इंटरव्ह्यूसुद्धा त्या बाबतीतला ऐकला होता. की एक सायंटिस्ट म्हणून जेव्हा ते एखाद्या विषयाकडे कसं पाहतात, म्हणजे हळदीबरोबरची आपली एक भावनिक कनेक्ट आहे, परंतु जेव्हा ते सायंटिफिक फ्रेटर्निटीमध्ये मांडायची वेळ येते तेव्हा त्याच्याबद्दलचा रिसर्च, सायंटिफिक मेथडॉलॉजी त्या पद्धतीने त्यांनी मांडलं. आणि 3 कोटी पानं डॉक्युमेंट्स एकत्र केली. आणि सरांनी जगाच्या पुढे म्हणजे अनेक देशांमध्ये जे काही ट्रेडिशनल विजडम एकत्र करतात त्याच्याबद्दलचं एक बेंचमार्क सेट केलं, एक मेथडॉलॉजी कसं करायचं असतं हे सगळं रिसर्च. आणि आज विशेष करून ज्ञानयुगात जी युद्ध होतात, मला वाटतं ती शस्त्रातली नसतात, अण्वस्त्रांचीही नसतात, परंतु युगातली ही जी आहेत ती पेटंट्सवरती असतात, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवरती असतात, कॉपीराईट्सवरती असतात. एक फक्त तरुण मंडळी आहेत म्हणून पेटंटचं काय महत्त्व आहे. आणि मला वाटतं गेली काही वर्ष सर पेटंट लिटरसीबद्दल खूप बोलतात, गाईड करतात. कारण आज अनेक विद्यार्थ्यांना, युवा वर्गाला स्टार्टअप्स इज बिल्ट ऑन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. पोलरॉइड आणि कोडॅकचं जे भांडण होतं ते फायनली इट एंडेड अप विथ 6,000 पीपल लूजिंग देअर जॉब्स अँड इट वॉज ऑन अ पेटंट अँड 4,000 crore, दॅट्स द निगोशिएटेड अमाऊंट. खूप छान हे चरित्र ग्रंथ लिहिलेलं आहे. एक पान म्हणजे एक पर्वणीच आहे. सगळ्यांना मी विनंती करीन की आज
सायंटिफिक फ्रेटर्निटी म्हणजे खरंच सागरचं मनापासून अजून एका विशेष गोष्टीसाठी कौतुक, कारण सायन्स हा विषय इतक्या सोप्या पद्धतीने त्यांनी उलगडून दाखवला आणि ही इज नॉट फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड, सो त्यांचं त्या बाबतीतलं विशेष कौतुक. आणि माशेलकर सरांनी ते इतक्या वेळेला, मला वाटतं किती तुम्ही म्हणालात की 10-12 वेळेला त्याचे प्रूफ रिडिंग झालेलं होतं. सो थँक्यू सो मच सर. अँड सरांनी जे पंचसूत्री सांगितलं, तर त्यांचं एक पंचसूत्री मला खूप आवडलेलं आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ॲक्रोनिम ऑफ द वर्ड फेल. फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. And I think we can all carry that, because as we climb the ladders, speed breakers येतात, hurdles येतात आणि आपण नैराश्य येतं, परंतु the rare of an optimist that he is, आपल्या सगळ्यांना सरांकडनं शिकण्यासारखं खूप आहे. कधी जरी निराशा आली तरी ते एक पुस्तक घ्यायचं, एक पान वाचायचं, and that gives us all the energy. सो थँक्यू सो मच सर. आणि आज ह्या सभागृहाचं नाव गुरुदक्षिणा आहे आणि मगासपासनं दीड तास सरांनी त्यांच्या गुरूंबद्दल, प्रोफेसर M.M. शर्मांबद्दल, त्यांच्या आईंबद्दल, भावे सर, बर्वे सर, इतक्या वेगवेगळ्या गुरूंचा उल्लेख झाला. मला वाटतं हे अगदी खूप छान एक रेअर ऑफ अ कोइन्सिडन्स मी म्हणेन की गुरुदक्षिणा सभागृहात इतक्या गुरूंचा उल्लेख झाला आणि त्यांच्याप्रती गुरुदक्षिणासुद्धा झाली. सर, मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार, कृतज्ञता व्यक्त करते सर्वांच्या कडून. हा कार्यक्रम आता इथे समाप्त झाला. 1-2 मिनटं विनंती, आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. अधिनायक जय भारत.